नमस्कार, मी अर्पिता. बागणी गावचे प्रथम फार्मासिस्ट व व्यापारी शशिकांत वंजाळे काका यांची ना आपले स्वागत करीत आहे अंतरीची धावे ह्या आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये. वारणामाईच्या कुशीत वसलेल्या आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागणी गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मग त्यामध्ये बागणीचा भुईकोट किल्ला, पुरातन महादेवाचं मंदिर, रोजातील कादर अब्दुल यांचा दर्गा, काळी मशीद, सुपारीच्या झाडातील स्वयंभू गणपती आणि बागणीचा सुप्रसिद्ध अडकित्ता. बागणीचा भुईकोट किल्ला हा शिलाहार किंवा भोजराजांच्या वंशकालीन असावा. किल्ल्यास 12 बुरुज व एका गुप्त विहिरीचा समावेश होता. त्या विहिरीचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जाई. इसवी सन 1686 रोजी बागणी किल्ल्याचे कारभारी दलपतराव मुजुमदार हे विजापूर बादशाहचे मांडलिक होते. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्यावर 1 लाख रुपयाची खंडणी आकारली, पण दलपतरावांनी ती खंडणी देण्यास पूर्णतः नकार दिला. त्याच वेळी छत्रपती संभाजी महाराज हे खोची जवळ चिंचेच्या बनात मुक्कामास होते. त्यांनी स्वतः येऊन बागणीत ती खंडणी वसूल केली. तो दिवस बुधवारचा होता, अशी नोंद पुणे इतिहास संशोधन मंडळात आजही आहे. त्याच वेळी श्यामजी नाईक हा किल्ल्याचा कारभार पाहण्यासाठी आले. तिथे त्यांना वाडा बांधत असताना लाल मातीत मुजलेले एक पुरातन मंदिर सापडले. ते मंदिर नागनाथाचे होते. पूर्णतः द्रविड शैलीत साकारलेले ते मंदिर. द्रविड लोक हे पूर्वी नागपूजक असल्यामुळे त्या संपूर्ण मंदिरात फणांच्या नागाच्या मूर्त्या होत्या. नंतर श्यामजी नाईकांनी तिथे स्वतः एक महादेवाची पिंड आणून स्थापन केली. हे मंदिर पूर्णतः दगडी असून त्यास लाकूडकाम बिलकुल नाही. आजही त्या मंदिरात नागाच्या फणाची एक मूर्ती पाहावयास मिळते. वरील माहितीचा ठेवा मला माझे पंजोबा स्वर्गीय शांतीनाथ बंडू वंजाळे यांच्या बागणीचा इतिहास या लेखणीतून मिळाला आहे. असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बागणी गावाच्या प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला आहे सौ तृप्ती संदीप हवालदार बहिणी साहेब. चला तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ही मुलाखत सर्वांनी शेवटपर्यंत पाहावी अशी विनंती आहे. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. हे चॅनेल बागणीचेच आहे, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार बहिणी. नमस्कार. मुलाखतीस सुरुवात करण्याआधी तुम्ही आम्हाला तुमचा अल्प परिचय करून द्या. मी सौ तृप्ती संदीप हवालदार. माझं शिक्षण मी BSc केलेलं आहे केमिस्ट्री या विषयातून. नंतर मी PGDMLT हा लॅबोरेटरी टेक्निशियनचा कोर्स केलेला आहे. मी सध्या लॅब पण चालवते आणि बागणी गावची सरपंच म्हणून मी 1 वर्ष झालं काम पाहते. बागणी गावच्या प्रथम नागरिक म्हणून तुम्ही बागणी गाव आदर्श गाव होण्यासाठी काय प्रयत्न करीत आहात? मला सर्वप्रथम सर्व गावकरी बांधवांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी मला सरपंचपदी काम करण्याची त्यांनी मला संधी दिली. त्यामुळे मी त्यांचे प्रथम आभार मानते. त्यानिमित्तानं कसं मला गावासाठी काही चांगलाच नाविन्यपूर्ण काम करण्याची सध्या संधी मिळते. स्वच्छ गाव आरोग्यदायी गाव ही संकल्पना तर आम्ही साकारलेली आहे. प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासाठीही आम्ही काम करत आहोत. त्यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न असतोच नेहमी. आणि यासाठी म्हणजे गावात महिलांचे संघटन करून विविध बचत गटाचीही स्थापना झालेली आहे. आणि यातून मला वाटते खरं म्हणजे महिला सक्षमीकरणाचे पहिले पाऊल पडले आहे असे मला वाटते. कारण या बचत गटातील महिला खूप म्हणजे ऍक्टिव्ह आहेत. त्यांनी गटाच्या माध्यमातून ताराराणी प्रोड्युसर कंपनीची स्थापना केलेली आहे. आणि यात त्या कसं म्हणजे तेलाची खरेदी विक्री हा व्यवसाय करतात. सध्या त्यांचा हा व्यवसाय खूप चांगला चालू आहे. आणि या कंपनी थ्रू त्या शेतीविषयक काही औषधं असतील त्या सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांना त्या माफक दरात त्या पुढे देणार आहेत. असंही त्यांचं खूप सुंदर असं नियोजन आहे. आणि पुढे हा व्यवसाय ते वाढवणार आहेत, विस्तारण्याची पण त्या जिद्द ठेवतात. तसेच आपल्या बागणीतील जिल्हा परिषद शाळा, मराठी शाळा नंबर 1 आणि 2 ह्या पण शाळा मॉडेल स्कूलमध्ये आघाडीवर राहिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये म्हणजे खूप अशी सुंदर अशी शाळा झालेली आहे. आणि यामध्ये आम्ही क्षितिज संस्था पुणे मार्फत भरारी प्रकल्प राबवतो. आणि या प्रकल्पाअंतर्गत 4 शिक्षकांची नेमणूक केलेली आहे आम्ही. आणि त्यांचं वेतन आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्यांना देतो. म्हणजे आणि यामध्ये ते शिक्षक 6 विषय असे शिकवले जातात विद्यार्थ्यांना की ते उपयोगाचे आहेत बरेच. म्हणजे त्यामध्ये जीवन कौशल्य, आर्ट अँड क्राफ्ट, संगणक प्रशिक्षण, खेळ, कला, नृत्य, अभिनय असे म्हणजे विषय शिकवले जातात विद्यार्थ्यांना. अजूनही बागणी गावाबद्दल सांगायचं झालं तर प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा बागणीचे खूप दर्जेदार असे झालेले आहे. तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रुडी
यांनी स्मार्ट पीएचसी ही योजना राबवली. आणि कसं आहे माहिती आहे का, ग्रामीण भागातील नागरिकांना म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या उपचारासाठी खूप मोठा आधार असतो. त्यामुळे त्या स्मार्ट पीएचसी या योजनेद्वारे कसं असं अत्याधुनिक अशी इमारत झालेली आहे. त्यामध्ये ऑपरेशन थिएटरचा शस्त्रक्रिया विभाग हा स्वतंत्र करण्यात आलेला आहे. तसेच बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रसूती विभाग, औषध निर्माण, प्रयोगशाळा, म्हणजे हे सगळे जे विभाग आहेत ते स्वतंत्र स्वतंत्र असे करण्यात आलेले आहेत आपल्या आरोग्य केंद्रामध्ये. आणि त्यामुळे कसं म्हणजे आलेल्या रुग्णांसाठी ते सर्व सोयींयुक्त असे पीएचसी त्यामुळे झालेले आहे. आणि या योजनेतून अजूनही म्हणजे अशा आरोग्य सेवकांसाठी अत्याधुनिक असा कॉन्फरन्स हॉल सुद्धा बांधण्यात आलेले आहे. अजूनही सांगायचं झालं तर शासनाची नवीनच पाण्याची जलजीवन मिशन योजना सुद्धा बांगणी गावात होते. आणि या योजनेतून कसं गरीब, उपेक्षित किंवा पूर्वी न पोचलेल्या सर्वांनाच असा खात्रीशीर असा नळ पाण्याचा पुरवठा यातून केला जाणार आहे. मग चांगली योजना आहे. म्हणजे या साऱ्यातूनच म्हणजे जलजीवन मिशन म्हणा, स्मार्ट पीएचसी, मॉडेल स्कूल, महिला सक्षमीकरण, या सर्वातून म्हणजे गावासाठी नक्कीच असं भरीव असं योगदान लाभत आहे सध्या. मग ही सर्व विकास कामे करताना तुम्हाला बागणी गावात काही समस्या जाणवल्या का? हो, समस्या असतातच, नाही असं नाही. बागणी गावाला कसं भौगोलिक रचनेचा थोडा फटका बसत आहे. खोलगट भागात गाव वसलेलं असल्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन, गटारी वाहती ठेवणे थोडे जिकिरीचे ठरत आहे. तसेच अजून सांगायचं झालं तर सरकार विविध योजना राबवत आहे. महिलांसाठीही विविध योजना राबवत आहे. तरी सुद्धा म्हणजे त्याचा लाभ घेण्यासाठी महिला जास्त म्हणजे पुढे येत नाहीत. महिलांनी पुढे झाली पाहिजे, योजनांची माहिती घेतली पाहिजे, चौकशी केली पाहिजे, पण तसे होत नाही. ही पण एक समस्या आहे. मग त्यामुळे या महिलांसाठी एखादा उद्योग चालू करता येतो का, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच अजून सांगायचं झालं तर बागणी मुख्य बाजारपेठेत नेहमी वाहतुकीची कोंडी होताना दिसते. अगदी बेस्टी बसेस सुद्धा गावात येणे अवघड जाते. मग त्यामुळे यासाठीही काही करता येते का, हे पण पाहावं लागणार आहे. मग आता गावात उड्डाणपूल बांधणे तर काही शक्य नाही, तरी मग गावाबाहेरून एखादा वळण रस्ता काढण्याची गरज आहे. त्यासाठी पाठपुरावा आहे चालू आमचा. अजूनही सांगायचं झालं तर गावात बरेच तरुण असे बेरोजगार आहेत. ही पण खूप मोठी समस्या आहे. त्यासाठीही काही करता येते का ते पाहावं लागणार आहे. तो पण नेहमी विचार असतोच. मग आमचे नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणांसाठी एखादा उद्योग चालू करण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील. बागणी गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तुम्ही याबद्दल काय सांगू शकता? हो, खरंय. बागणी गावाला खूप मोठा इतिहास आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज बागणीत येऊन गेलेले आणि संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने बागणी गाव पावन झालेले, याचा समस्त बागणीकरांना सार्थ अभिमान आहे. तसेच किल्ला भागात एक हेमाडपंथी बांधकाम केलेले महादेव मंदिर खूप सुंदर असे आहे. अजिबात म्हणजे कुठे तिथं लाकूड काम सुद्धा नाहीये. पूर्ण असे दगडी बांधकाम केलेलं आहे ते मंदिर. आणि हे खूप म्हणजे असं प्राचीन मंदिर आहे आणि ते प्राचीन असल्याच्या खाणाखुणा सुद्धा या मंदिरात आढळतात. तसेच अखंड महाराष्ट्राचे लाडके दैवत विठू आहे. विठ्ठल रुक्मिणीचंही खूप सुंदर असे गावात मंदिर आहे. पुढे काही सुधारणा करून आरसीसी बांधकाम करून त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि गेली 40-45 वर्षे झाले येथे प्रत्येक एकादशीला प्रवचन घेतलं जातं आणि ते प्रवचन देण्यासाठी बाहेरून महाराजांना बोलवलं जातं. आणि प्रत्येक वर्षी असं भव्य दिव्य असा बागणी गावात चौकात मंडप घातला जातो आणि त्याच्यामध्ये 7 दिवसाचं पारायण घेतलं जातं. श्रावण महिन्यात सुद्धा भागवत कथा घेतली जाते 7 दिवस. तसेच गावात हनुमान मंदिर सुद्धा आहे. मारुती हे आमचं ग्रामदैवत आहे. सन 2011-13ला मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानिमित्तानं कसं भव्य असं वास्तुशिल्प गावात उभे राहिले आहे. मग ग्रामदैवताची यात्रा भरवली जाते का? हो, ग्रामदैवताची यात्रा चैत्रात भरवली जाते आणि या वर्षीच्या यात्रेमध्ये म्हणजे आम्ही खूप असं परिसर स्वच्छ आणि प्रशस्त असा जागेत यात्रा भरवलेली. आणि या यात्रेत तुला सांगते सर्वधर्मीय समाज बांधव या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. बागणीबद्दल तुम्ही आणखी काय सांगू शकता का? हो, सांगू शकते. पूर्वी कसं बागणीच्या पूर्वेस, पश्चिमेस, उत्तरेस आणि नैऋत्येस तसं जमिनीत सगळ्या बागाच बागा होत्या. डाळिंबाची पट्टी, चंदनाची पट्टी, असे म्हणजे आरशांची बाग, दळव्यांची बाग, अशी म्हणजे त्या जमिनीला नावं होती. आंब्याच्या झाडाची तर ताटवीच्या ताटवीच होती. कवठाची झाडंही भरपूर होती. जांभळाची झाडेही होती. म्हणजे हे सर्व कसं बागायत होतं. त्यामुळे बागणी हे नाव पडलं. आणि बागणीचा हा किल्ला हा भुईकोट किल्ला होता. म्हणजे कितीही उंचावरून जरी तोफेचे गोळे आले
तरी त्या किल्ल्याला धक्का लागू नये अशी त्या किल्ल्याची रचना होती. 12 बुरुज होते एकूण. आणि अजूनही सांगायचं झालं तर 1818 मध्ये ज्यावेळेला पेशवाई खालसा झाली त्यावेळेला नारायणराव रामचंद्रराव मंत्री यांनी या किल्ल्याभोवती नवीन वसाहत करण्यास सुरुवात केली. यामध्ये महालदार, चौदार, गवंडी, शिपाई, संधे, 12 बलुतेदार असं म्हणजे सगळं चांगलं असं नियोजनबद्ध असं गाव होतं. आणि किल्ल्याच्या उत्तरेस हेळबावी होते. हेळबावी म्हणजे मोठी विहीर असा अर्थ होतो त्याचा, म्हणजे कन्नड शब्द आहे हा हेळबावी. मग ती विहीर कसा किल्ल्यातील फुलझाडांना पाणी घालण्यासाठी ती विहीर होती. तसेच अजून सांगायचं झाले तर बागणीबद्दल तर बागणीचा आडकिताही खूप प्रसिद्ध आहे. आणि बागणीचा मोहरम सण ही खूप उत्साहाने साजरा केला जातो. यात कसं सर्वधर्मीय समाज बांधव अगदी तुला सांगते असीम श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिभावाने यात सामील होतात. आणि या बागणीच्या मोहरमची खूप मोठी ख्याती आहे. आणि या सणामध्ये कसं एक हे असतं, भेटीचा एक कार्यक्रम असतो, पंजे सवारीचा भेटीचा कार्यक्रम असतो. आणि यामध्ये बागणी, रोजावाडी आणि काकाचीवाडी या 3 गावां मिळून ह्या भेटीचा म्हणजे सोहळा संपन्न होते. बागणीत मुख्य बाजारपेठेत हा सोहळा संपन्न होतो. आणि त्यावेळेला अक्षरशः तुला सांगते हजारो संख्येने यामध्ये भाविक उपस्थित राहतात. तसे अजूनही बागणीबद्दल तुला सांगायचे झाले तर म्हणजे संपूर्ण जगाला रोजगाराची हमी देणारी रोजगार हमी योजना ज्यांनी सुरू केली ते पागे, विठ्ठल सखाराम पागे. ते पागे साहेब हे बागणी गावचे. म्हणजे या पागे साहेबांचा जन्म 11 जुलै 1920 रोजी बागणी येथे झाला. आणि त्यांच्या कार्याने बागणी गावचे नाव राज्यभरात झालेले. तसेच मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर सरोजिनीताई बाबर या सुद्धा बागणी गावच्याच. त्यांनी ग्रामीण भागातील म्हणी, ओव्या, उखाणे या स्वरूपात साठलेला साहित्य खजिना त्यांनी शोधून काढलेला. खूप सुंदर असं त्यांनी म्हणजे काम केलेलं. त्या मराठी लोकसाहित्य क्षेत्रात त्यांनी म्हणजे असं अतुलनीय योगदान दिलेले. लोकगीतांचे त्यांनी संकलन केलेले, त्यावर आधारित लोक शिक्षणमाला पुस्तके लिहिलेली त्यांनी. म्हणजे बरेच अशा कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या. जवळजवळ त्यांच्या ग्रंथांची संख्या 358 आहे. म्हणजे प्रख्यात नामांकित अशा त्या लेखिका होत्या. राज्यसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं. तसेच त्या राज्याच्या मराठी लोकसाहित्याच्या अध्यक्षा म्हणूनही त्या होत्या. आणि रानजाई ही त्यांची दूरदर्शन मालिका पूर्वी त्यांनी केलेली शांता शेळके यांच्याबरोबर. ही खूप सुंदर अशी सिरियल झालेली. त्या सिरियल नंतर तुला सांगते सगळ्यांचे लक्ष वेधून गेली ती सिरियल, एवढी सुंदर अशी झालेली. आणि बरेच पुरस्कारही त्या सरोजिनीताईंना मिळालेले आहेत. म्हणजे अशी थोर व्यक्ती आमच्या बागणी गावची. तसेच अजूनही सांगायचं झाले तर 1935च्या काळात हसेन मनेर या महान मलांनी कुस्तीची परंपरा चालू केली. त्यातही बागणी गावाचा लौकिक राहिला आहे. तसेच अजून 1954च्या वेळी पंतप्रधान नेहरू यांच्या हस्ते कोयना धरणाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळेला सांगते तुला भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर कोयने की कोयल अर्थात महाराष्ट्रासाठी कोयना धरणाचे महत्व हा पोवाडा बागणीचे शिवशाहीर रमजान पटवेकर बागणीकर यांनी सादर केला होता. म्हणजे अशा थोर व्यक्ती ह्या बागणी गावच्याच, याचा आम्हाला सर्वांना म्हणजे सार्थ अभिमान आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने तुम्ही एखादा विकास आराखडा आखला आहे का, आणि त्यात तुम्ही कोणत्या गोष्टीवर जास्त भर देऊ इच्छिता? गावाचा विकास साधायचा असेल तर आधी आराखडा तयार करणं गरजेचंच असतं, ज्याला आपण GPTP म्हणतो, ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्रोग्राम. GPTP केला तर कसं काम करणं सोपं जातं. तसेच संख्यात्मक विकास आणि गुणात्मक विकासही साधावा लागतो. तशा पद्धतीने आम्ही आराखडा केला आहे. माझे सर्व सहकारी सदस्य तसेच वडीलधारी नेते मंडळी यांच्या सहकार्यातून, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही आराखडा म्हणजे गावाच्या विकासाचे नियोजन हे केलेले आहे. आणि गावाचा विकास करणे म्हणजे फक्त गावठाण अंतर्गत बांधकाम करणे नाही, तर ग्रामपंचायत गावठाणमधील सर्वच म्हणजे वाड्या वस्त्यांमधील पायाभूत सुविधांचाही विचार करावा लागतो यामध्ये. तसेच कोणतीही छोटी वाडी वस्ती वंचित तर राहणार नाही याची सुद्धा म्हणजे खूप काळजी घ्यावी लागते. ग्रामपंचायत क्षेत्रात म्हणजे येणाऱ्या सर्व व्यक्तींचा मानव विकास तसेच आरोग्य, शिक्षण, दरडोई उत्पन्न या सर्वांचाच यामध्ये विचार करावा लागतो. तशा पद्धतीने आम्ही आराखडा नक्कीच केलेला आहे. आणि गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत स्वनिधी, मालमत्ता कर, पाणी कर तसेच लोकवर्गणीतून मिळणारा निधी, आमदार फंड, खासदार फंड यातून मिळणारा निधी, म्हणजे या सर्व निधींचा उपयोग हा गावाचा विकास करण्यासाठी वापरता येतो. आणि कसं आहे माहितीये का, लोकांची गरज आणि उपलब्ध निधी
यातून आम्ही प्राधान्याने आम्ही काम करत आहोत. आणि या सर्वातूनच म्हणजे गावच्या विकासाला योग्य ती दिशा नक्कीच मिळत आहे असं मला वाटतं. आणि आता तू म्हणालीस की कशावर भर दिला आहे, तर आम्ही सौर ऊर्जेवर भर दिला आहे. स्ट्रीट लाईटचे आम्ही काम केलेले आहे. सौर ऊर्जेवर चालणारे सौरदिवेही ठिकठिकाणी गावात बसवण्यात आलेले आहेत. जलस्वराज्य प्रकल्पामध्ये जे पंप हाऊस आहे ते आम्ही सौर ऊर्जेवर करणार आहोत. तसेच ग्राम सचिवालयाच्या इमारतीवरही आम्ही सोलार पॅनल बसवणार आहेत. म्हणजे त्यामुळे कसं होणार आहे, विजेची बचत व्हायला मदत होणार आहे, विजेचा खर्च वाचणार आहे. तसेच अजूनही मला तर वाटते की गावातील सर्वांनीच घरावरती सोलार पॅनल बसवायला पाहिजे. त्यामुळे विजेची बचत व्हायला मदत होणार आहे. आणि सांगायचं झालं तर हे सर्व झालं पहिल्या टप्प्यात. तसंच आम्ही दुसऱ्या टप्प्यात आमचं असं नियोजन आहे की जिल्हा परिषद शाळेत आम्ही सोलार पॅनल बसवणार आहोत. तसेच अंगणवाडीत ही गावातील सर्व अंगणवाडीतही आम्ही सोलार पॅनल बसवण्याचा आमचा पुढे विचार आहे. म्हणजे भविष्यात म्हणजे कसं आहे माहिती आहे, ऊर्जेचे पर्याय शोधणे हे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा हा अतिशय चांगला पर्याय आहे असं मला वाटतं. गावासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती तुम्ही कितपत करून घेतली आहे आणि त्यापैकी कोणत्या योजना तुम्ही आपल्या बागणी गावासाठी राबवू इच्छिता? शासनाच्या विविध योजना समजावून घेत आहोत. वंचितांना कसं अधिकाधिक लाभ मिळायला पाहिजे. म्हणजे गरजूंना कसं घरकुलाची नितांत गरज आहे. मग घरकुलाचंही आम्ही बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत. म्हणजे रमाई घरकुल योजना म्हणा, PM आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना, अशा म्हणजे घरकुलाच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही राबवतो. तसेच ज्यांची कच्ची घरे आहेत, जे बेघर आहेत, ज्यांना म्हणजे पडकी घर आहेत, अशा गरजूंच्या घराची पाहणी करून आम्ही सर्वतोपर्यंत त्यांना घरकुल मिळवून देणार आहोत. त्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतोच. तसे अजूनही बऱ्याच योजना आहेत केंद्राच्या आणि राज्याच्या, अशा बऱ्याच योजना आहेत. PM किसान योजना, नंतर विधवा पेन्शन योजना, विकासाच्या योजना, आरोग्याच्या बाबतीत काही योजना असतील, तसेच जननी सुरक्षा योजना, मातृत्व वंदना योजना, नवीनच आलेली विश्वकर्मा योजना, अशा योजना आहेत. या योजना आम्ही सर्वजण राबवतो. तसेच PM किसान योजना ही आम्ही मध्ये राबवलेली. मग त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 वार्षिक अर्थसहाय्य दिलं जातं या योजनेतून आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही याचा लाभ मिळवून दिलेला आहे. तसेच दुसरी नवीनच आलेली विश्वकर्मा योजना ही आम्ही म्हणजे नाव नोंदणी चालू आहे, फॉर्म भरण्यात आलेले आहेत. म्हणजे कसं आहे माहिती का, धोबी, न्हावी, शिंपी आणि म्हणजे अशा कारागिरांना या योजनेतून लाभ मिळवून देणार आहोत. यामध्ये कसं 15,000 अनुदान दिलं जातं, तसेच 1 लाखापर्यंत कर्जही दिलं जातं. म्हणजे कसं आहे, पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यासाठी या योजनेतून तशी बघितलं तर मदतच होणार आहे. तसेच जननी सुरक्षा योजना आहे तीही आम्ही राबवतो. मातृत्व वंदना योजना आहे तीही आम्ही राबवतो. मग यामध्ये कसं स्तनदा माता तसेच गरोदर महिलेला म्हणजे आर्थिक सहाय्य दिलं जातं 5,000 रुपये. आणि जर दुसरी मुलगी असेल तर या योजनेअंतर्गत 1,000 अतिरिक्त असे 6,000 रुपये दिले जातात. चांगली योजना आहे ती आम्ही राबवतो. अशा योजना राबवणं खूप महत्वाचं असतं, कारण गर्भवती महिलांना की नाही प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतरही शारीरिक क्षमता नसताना सुद्धा मजुरीसाठी काम करावं लागतं. म्हणजे त्यामुळे काय होतंय, तर अशा गर्भवती महिला कुपोषित राहतात. त्यांचं स्वतःचं तर आरोग्य बिघडतं, शिवाय त्या बालकाचंही आरोग्य बिघडतं. दोघांच्या पण आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं ही योजना कसं काम करते की या गरोदर महिलांना सकस आहारासाठी प्रोत्साहित केले जाते या योजनेतून. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि त्या बालकाचेही आरोग्य सुधारण्याच्या हेतूने ही योजना खूप चांगली आहे. आणि यामुळे कसं होणार आहे की माता मृत्यू आणि बालमृत्यू या प्रमाणात घट होण्यासही मदत होणार आहे. चांगली योजना आहे ही. आणि कसं आहे माहिती का, ज्या महिलांसाठी योजना असतील त्या आम्ही राबवण्यासाठी इच्छुक आहोत. तसेच आणि दुसऱ्या योजना आहेत, श्रवण बाळ योजना आहेत, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहेत, त्याही आम्ही योजना राबवण्यास आम्ही इच्छुक आहोतच. राजकीय आरक्षणामुळे आज विविध पदावर महिला काम करत आहेत. तुम्ही देखील एक महिला सरपंच म्हणून गावचा कारभार पाहताय, पण सर्व निर्णय हे पुरुष मंडळी घेतात का? असं तुमच्या बाबतीत काही झालं आहे का? नाही, तसं काही होत नाही. महिलांना कसं गावातील प्रमुख पदावर संधी मिळते हे खरे आहे. मात्र केवळ आरक्षणामुळे संधी मिळाली म्हणून काम करण्यापेक्षा मनात देखील एक जिद्द ठेवून काम केले पाहिजे. आपण एक सामाजिक कामाला सुरुवात करणार असतो, बरोबर का? मग त्यामुळे आपल्या गावासाठी आपल्या गावातील लोकांसाठी म्हणजे चांगलं काम करण्याची आपल्याला संधी मिळत असते.
मग त्या संधीचं सोनं केलं पाहिजे आपण. म्हणून म्हणजे आपणच काम करणं त्यासाठी योग्य ठरतं. लोकांनी कसं आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला निवडलेलं असतं. निर्णय काही घरातलीच पुरुष मंडळी घेतात असं होत नाही. त्यांचं म्हणजे मार्गदर्शन आणि सल्ला हे महत्वाचं असतं. आमच्या परिवारात तुला सांगते एक राजकीय परंपराच आहे असं म्हणलं तरी वावगे ठरू नये. कारण माझे सासरे हे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष म्हणून सध्या काम पाहतात. आणि पूर्वी त्यांनी सरपंच उपसरपंच म्हणून सुद्धा खूप चांगलं असं काम केलेलं आहे गावासाठी. मग त्यामुळे मला त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणं म्हणजे मला योग्य वाटतं. तसेच आमच्या परिवाराचे मार्गदर्शक राजेंद्र पवार आप्पा यांचाही सल्ला मला नेहमी चांगला मोलाचा वाटतो. तसेच माझे पती संदीप हवालदार, माझे दीर हे जर सर्वजण शिक्षित आहेत, उद्योजक आहेत. त्यामुळे कसं यांचा सल्ला घेणं मला योग्य वाटतं. आणि म्हणून म्हणजे काही प्रश्न गावातील असतात, काही समस्या असतात. या सर्वांनी पूर्वी म्हणजे काम केलेलं असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे हे सगळे समस्या गावातील असतील ते त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतात. त्यामुळे त्यांचा सल्ला घेणं मला जास्तीच चांगलं वाटतं. मग त्यामुळे मग त्यांचा माझ्या कामात हस्तक्षेपच होतो असं काही म्हणता येणार नाहीये. हो, बरोबर आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. हो, आता तुला म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपले लहानपणापासूनचे मार्गदर्शक आपल्याला म्हणजे संस्कार देण्याचं काम, कुठे कसं बोलायचं, कसं राहायचं, कसं काम करायचं हे बारीक सारीक आपल्याला कोण शिकवतं? आपले आई वडीलच ना. मग तसंच आपल्या राजकीय क्षेत्रात सुद्धा तसंच आहे. ज्यांना राजकीय क्षेत्राचा चांगला अनुभव आहे आणि ज्यांनी पूर्वी राजकीय ह्याच्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे गावासाठी, गावाच्या विकासासाठी, मग त्यांचा सल्ला घेणं मला योग्य वाटतं. कारण आणि ते जर आपल्या घरातीलच असतील तर मग त्याहूनही चांगलं. आपल्या गावाचा म्हणजे विकास हा झपाट्यानेच होणार आहे ना. या सर्वांच्या मार्गदर्शनातून केलेल्या कामातून मला पण चांगला अनुभव येतोय आणि येत राहणार इथून पुढं. मग त्यामुळे म्हणजे मला काम करायला सोपं जातं आणि ह्या अनुभवातूनच मी चांगलं असं नवीन काहीतरी शिकत जाते सध्या. आणि कसं आहे माहितीये का, मी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही लोकांचा चांगला आहे. त्या शिक्षित आहेत आणि आपल्या गावासाठी नक्कीच चांगलं उत्तम असं काम करणार हे त्यांना पण माहिती आहे. म्हणजे या साऱ्या पार्श्वभूमीमुळे मला सरपंच म्हणून काम करताना फारशी काही अडचण येत नाही. तुम्ही तुमची लॅब, घर, ग्रामपंचायत कार्यालय हे सगळं कसं मॅनेज करता? हो, थोडी धावपळ होते, नाही असं नाही. म्हणजे घरातील काम, लॅबमधील तसेच गावातील ग्रामपंचायतमध्येही जावं लागतं. त्यामुळे ही धावपळ ही थोडी होणारच. पण या सर्व गोष्टीकडे मी एक काम म्हणून न पाहता एक कर्तव्य म्हणून पण पाहिल्यामुळे या सर्व गोष्टी म्हणजे मला मॅनेज होतात. या कामातून मला नेहमी म्हणजे आनंदच मिळतो, नाही असं नाही. आणि यामध्ये कसं मला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. हा म्हणजे सपोर्ट नेहमी असतोच मला. त्यामुळे काम करणं कसं सोपं जातं सर्व. माझे सासू सासरे तसेच दीर जावा हे नेहमी मला म्हणजे सपोर्ट करत असतात कामाबद्दल. मग ग्रामपंचायत कार्यालयामधील सुद्धा लोकांचा मला म्हणजे चांगला प्रतिसाद नेहमीच राहतो. एक महिला सरपंच म्हणून तुम्ही गावातील तरुण मुला मुलींना काय संदेश द्याल? बांगणी गावाला कसं पुरोगामी विचारवंताची मोठी परंपरा आहे. आता तुला मी मगाशी सांगितलं रोजगार हमीचे जनक वि. पागे हे बांगणी गावचे. तसेच मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर सुरजनीताई बाबर या सुद्धा बांगणी गावच्या. त्यामुळे बांगणी गावाला एक सामाजिक भान आहे की म्हणजे या तरुण मुला मुलींनी आपले आयुष्य घडवताना या थोरा मोठ्यांचे योगदान, त्यांचे कार्य, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. आपल्या गावासाठी एक चांगले सामाजिक काम केले पाहिजे. पण त्याआधी त्यांनी आपले करिअर सुद्धा भक्कम केले पाहिजे असे मला वाटते. तसेच कसं आहे माहिती, चांगले शिक्षण पण घ्या असे मी म्हणेन. कारण शिक्षण हे एक सर्वात प्रभावी असे शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता. त्यामुळे चांगलं शिक्षण घ्या असं मी म्हणेन. आपल्या गावातील माननीय इम्रान नायकवडी सर आणि तबस्सुम इम्रान नायकवडी हे मॅडम हे क्लास 1 ऑफिसरची पोस्ट मध्येच त्यांनी मिळवलेली आहे. त्यांचाही तुम्ही आदर्श ठेवावा असं मला वाटतं. कारण मध्ये तर सर आणि मॅडम दोघं पण ग्रामपंचायतीमध्ये आलेले. त्यांनी मुलांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकांचेही वाटप केलेले. सुंदर असा उपक्रम झाला. त्यांचं मार्गदर्शनही मुलांना दिलं गेलं. म्हणून मी म्हणते की मुलांनी स्वतः झोकून देऊन अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. बागणीत आम्ही शाहू परीक्षा केंद्र, मार्गदर्शन केंद्र सुद्धा म्हणजे केंद्र चालू केलेले आहेत.
मग त्याचा सुद्धा तरुणांनी उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपले चांगले करिअर घडवले पाहिजे असं मला वाटतं. तसेच अजूनही सांगेन की मी तरुणांनी आपल्या बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक क्षमतेचं आकलन करावे आणि कसं आहे माहिती ज्या क्षेत्रात तुम्ही असाल तिथे चांगला म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्ट करून यश मिळवावे. प्रसंगी कसं आहे माहिती का आई वडिलांच्या तुमच्याकडून अवैध अपेक्षा असतील तर त्या बाबतीतही वस्तुनिष्ठ राहावे असे मी म्हणेन. तरी सुद्धा तुमच्या बुद्धीला पेलेल प्रकृतीला झेपेल असेच तुम्ही शिक्षण घ्या. आणि मुलींनाही माझं एक सांगणे आहे की मुलींनाही तुम्ही स्वतःला सक्षम असे बनवले पाहिजे, धीट बनले पाहिजे. धीट बनला तर तुम्ही अत्याचाराचा सामना तुम्हाला शक्य आहे. आताच्या युगात सुद्धा कसं महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढते, कमी झालेले नाहीये. ते थांबवायचं असेल तर मुलींनीही संघटित होऊन धीट बनले पाहिजे, तरच कसं आहे माहिती का अत्याचाराला आळा बसणार आहे. महिलांसाठी माझं एक सांगणं आहे की सुशिक्षित आणि संपन्न महिलांनी मागासलेल्या महिलांसाठी जे काही करता येईल ते करावे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण महिलांच्या कसं समस्या महिलांनाच माहीत असतात. मग सुशिक्षित महिला यामध्ये विशेष योगदान देऊ शकतात असं मला वाटतं. नक्कीच या संदर्भात कसं पुरुषांनाही त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवावी लागणार आहे. पण कसं आहे पुरुषही अनेक समस्यांनी त्रस्त असतात. बेरोजगारीची समस्या असेल किंवा आणखीनही काही असेल. त्यामुळे काय होतंय स्त्री पुरुष एकमेकांची प्रतिस्पर्धी न बनता परस्पर सहकार्याच्या भावनेने समानतेने पुढे जाऊ शकतात. तर समाज रचना व राष्ट्र बळकट होण्यास मदत होणार आहे. अजून एक सांगणं आहे की महिलांना समान अधिकार, समान संधी आणि आदर हा स्वातंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे, यात काही शंका नाही. आपल्याला एवढीच गोष्टीला म्हणजे गोष्ट समजून घ्यायची आहे की आपण आपली प्रतिभा, क्षमता, अभिरुची हे म्हणजे ओळखलं पाहिजे आणि भगवंताने कसं आपल्यावर जे गुण बहाल केले आहेत त्या गुणांनी आपण सजवले पाहिजे. प्रत्येक कामे आनंदाने करा आणि आपल्या क्षमतेचा तुम्ही पूर्णपणे वापर करावा असं मला वाटतं. स्वतःला महिलांनो असे घडवा की तुम्हाला भेटलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखं होण्याचा विचार करेल. तुमची स्वतःची एक ओळख निर्माण करा आणि स्वतःची एक इमेज तयार करा असं मी म्हणेन. आणि तरुणांसाठी माझं एक अजून सांगणं आहे की घरच्यांशी तरुणांनी मनमोकळा संवाद साधला पाहिजे. कम्युनिकेशन हे फार महत्वाचं आहे. आणि कसं आहे माहितीये का म्हणजे काही जर जीवनात आपल्या अडचणी आल्या तर वेळीच मार्ग निघायला यातून मदत होते. नाहीतर कसं आहे माहितीये का तरुण वर्ग वेगळ्या दिशेला भरकटत जातो. म्हणून संवाद साधणं हे फार गरजेचे आहे असं मला वाटतं. अजून एक म्हणजे जरी कुणाला अपयश आलं तरी अपयशानं कधी खचून जायचं नाही. प्रयत्न रगडिता कण वाळूची तेलही गळे ही म्हण नेहमी लक्षात ठेवावी तरुणांनी. प्रयत्न करायचे कधी सोडून द्यायचं नाही. प्रयत्न नेहमी करत राहायचं. यश हे तुम्हाला हमखास मिळणार आहे. आणि तुला सांगते जीवनात कसं गरजेपुरती संपत्ती, मान, मरात, प्रतिष्ठा हे पाहिजेच असतं. पण त्याचबरोबर एक चांगला माणूस म्हणून जगण्याचे एक ध्येय ठेवा आणि तुमच्या सचोटी आणि परिश्रमाला भगवान नक्कीच निश्चित असे यश देईल. धन्यवाद. धन्यवाद बहिणी, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली. आजपर्यंत केलेल्या कामाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. यापुढे आणि पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून व समस्त बागली नागरिकांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भविष्यात देखील तुमच्या हातून असेच बागलीच्या विकासासाठी कामे व्हावीत अशी छत्रपती शंभूराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद.